नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा भारी एडिटिंग करण्यासाठी मागडा आयफोनच लागतो, पण तसं अजिबात नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आपल्या 10,000 रुपयाच्या साध्या बजेट फोनमध्ये व्हिडिओला एकदम आयफोन सारखा भारी लुक कसा देऊ शकतो। यालाच एडिटिंगच्या भाषेत कलर ग्रेडिंग म्हणतात। तुम्हाला एडिटिंग जास्त येत नसेल तरीही काही हरकत नाही, कारण ही पद्धत मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे की कोणालाही ती लगेच जमेल आणि समजेल। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा होणार आहे। तो न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओमध्ये कलर ग्रेडिंग करण्यासाठी सर्वात अगोदर गुगल फोटोज ॲप्स ओपन करायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये कलर ग्रेडिंग करायचा आहे ते व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर एडिटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲडजस्टवर क्लिक केल्यास इथून ब्राईटनेसला थोडं वाढवायचं आहे 25 पर्यंत। त्यानंतर कॉन्ट्रास्टला कमी करायचं आहे आणि व्हाईट पॉइंटला थोडं वाढवायचं आहे आणि हायलाइटला थोडं कमी करायचं आहे 60 पर्यंत। त्यानंतर शॅडोला थोडं वाढवायचं आहे आणि ब्लॅक पॉइंटला थोडं कमी करायचं आहे। त्यानंतर विग्नेटला थोडं वाढवायचं आहे। यामधून सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॅच्युरेशन, याचमुळे व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कलर दिसतात, याला थोडं वाढवायचं आहे। त्यानंतर वॉर्मला तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकतात, मी कमी करतो। त्यानंतर टिंटला थोडं वाढवायचं आहे आणि स्किन टोनला कमी करायचं आहे। त्यानंतर ब्लू टोनला वाढवायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे कलर ग्रेडिंग झाल्यास राईटवर क्लिक करायचं आहे। आता फिल्टरवर क्लिक करून इथून विविड फिल्टरवर क्लिक करायचं आहे आणि राईटवर क्लिक केल्यास आणि तुमचा पण व्हिडिओ अशा प्रकारे कलर ग्रेड होईल। हे बघू शकतात बिफोर आणि हे आफ्टर। जर तुमचा व्हिडिओ जास्त हलत असेल तर ऑटोवर क्लिक करून स्टेबलाइजवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ स्टेबल होईल आणि जास्त हलणार नाही। त्यानंतर सेव्हवर क्लिक केल्यास तुमचा पण व्हिडिओ अशा प्रकारे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।